ही मेजवानी प्रेक्षकांच्या समोर. उजव्याच्या बाहेर चेंडू लेंथ बॉल होता. प्रथमेश राठोड आणि योगेश पेनकर ही जोडी 22 मिळणार आहे. एक धाव. योगेश पेनकर स्ट्राइक एंडला होता. प्रथमेश राठोड नॉन स्ट्राइक एंडला होता. आता डाव्या हाताचा हा गुणी खेळाडू येणार आहे स्ट्राइक एंडला. आज इतका काही प्रभावी ठरला नाही प्रथमेश राठोड ॲज अ बॅट, मात्र गोलंदाजीमध्ये त्याने त्याची चुणूक दाखवली. मागची मॅच ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी टाकली, विशेषतः दोन्ही षटकं प्रभावी टाकली आणि आपल्या टीमला एका सुंदर विजयाची भेट दिली. प्रथमेश राठोड नेहमीच आपल्या टीमसाठी खेळणारा खेळाडू आहे, नेहमीच. आणि विशेष म्हणजे सगळ्या मॅचची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती घेऊन त्याला जायला आवडतं आणि त्यामुळेच हा खेळाडू सातत्याने यशस्वी ठरतो. आणि म्हणूनच योगेश पेनकरने देखील प्रथमेश राठोडची निवड केली या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून. जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक इथे सुरू आहे. फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे इथे. थ्रो मिस होईल, मात्र धावा मिळणार नाहीत, कारण चारही बाजूनं वेढा आहे क्षेत्ररक्षकांचा. अशा परिस्थितीमध्ये एखादा थ्रो मिस झाला तरी तो लगेच अडवला जातो आणि योगेश पेनकर इथे कुठली रिस्क घ्यायला तयार असणार नाही. धाव फलकावरती एक धाव. प्रीतम प्रीतम बारी. यस यस. हो 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 हो, सोडला कॅच. तिथे सुटतोय कॅच. सोपा म्हणता येणार नाही, मात्र ज्या पद्धतीनं असे बॉल बऱ्याच वेळा काय होतं, हातात चिटकून बसतात हे बॉल. इथे मात्र सुटला आणि जीवदान. 2 धावा फलकावर. योगेश पेनकरला अजून खातं खोलायचे. काय खेळला मगाशी योगेश पेनकर. 5 फलंदाज एका बाजूने बाद होत असताना योगेश पेनकर संयमीपणे शांतपणे उभा होता आणि त्याचा संयम त्याने ढळू दिला नाही. त्याचा परिणाम आपण पाहिला. 75ची टोटल बघायला मिळाली. त्याने सुरुवात केली आणि मग ओमकार, रोहित या दोघांनी कळस चढवला. पाया बसवला होता, पाया भरला होता योगेश पेनकरनं. यस यस यस. फटका खराब आहे. डी पॉइंट तिथे पोहोचतो. एक धाव केवळ योगेश पेनकरला. प्रीतम बारी कुठलाही मोठा फटका खेळू देते, कारण व्हेरिएशनचा बादशाह आहे प्रीतम बारी. त्याच्याकडे मोमेंट खूप मोठी आणि सगळे चेंडू आत टाकू शकतो, बाहेर आणू शकतो. स्लोअर बन त्याचा बॅक ऑफ द बँड अत्यंत प्रभावी असतो. हा एक गुणी खेळाडू आहे प्रीतम बारी. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटमध्ये त्याचं योगदान, त्याचा दर्जा हा आता क्रीडा रसिकांसमोर नवीन राहिलेला नाही आहे. प्रीतम बारी. राऊंड विकेट. हो हो हो, वॉट अ बॉल. यस. हेलिकॉप्टर खेळायचा होता. लेंथ बॉल. 22च्या 4 धावा मिळतील. बरोबर. फलकावरती धावा 7 आहेत. निश्चित लाभदायी ठरले. यावेळेस एखादा बॉल फलंदाज मिस होतो. अशा परिस्थितीमध्ये जर त्या 22च्या 4 धावा येत असतील तर गोलंदाजावरती देखील तो मोठा परिणाम होतो आणि तीच उद्विग्नता त्याच्या शब्दांमधून आपल्याला बघायला मिळाली की अडवायला पाहिजे होता हा बॉल. 4 धावा इथे मिळत आहेत चॅम्पियन स्पोर्ट्सला. योगेश पेनकर इथे सर्कल क्लिअर करतोय, मात्र काय एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू वेगानं लॉंग ऑफला पोहोचतोय. योग्य 2 धावा इथे मिळतील. पुन्हा एकदा काही धावा हव्यात का? धावा हव्यात, पण राकेश प्रभू त्या धावा घेऊ देईल का? निश्चित नाही. षटक पहिलं याबरोबर संपणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 9 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. जीवदान जरूर आहे इथे. प्रथमेश राठोडला जीवदान. आज फलंदाजीमध्ये तो फारसा प्रभावी नाही ठरलेला. लवकर बाद झाला होता दोन्ही मॅचमध्ये. त्यामुळं या मॅचमध्ये जबाबदारी मोठी आहे, कारण ही मोठी मॅच आहे आणि मोठ्या मॅचमध्ये मोठ्या खेळाडूंचा खेळ हा बहरतो नेहमीच. आणि कधी कधी होतं असं की प्रथमेश राठोड काय आहे ते हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आपण रोज त्याला बघत असतो कुठल्या ना कुठल्या ग्राउंडवरती, पण आज त्याचा बॅटिंगचा रिदम लागत नाही. आणि कधी कधी होतं असं की एखाद्या महान गायकाचा सुद्धा आवाज लागत नाही, पण जसं एखाद्या वेळेस त्याचा आवाज लागला ना, मग मात्र रात्र संपून जाते आणि मैफिल चढत जाते. आता पाहायचंय या मॅच मध्ये प्रथमेश राठोड त्याची मैफिल गाजवणार का? हे सूर प्रेक्षकांना तल्लीन करणार का?
एका बाजूला योगेश पेनकर, प्रथमेश राठोड, तर राकेश प्रभू हे तीनही अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. फसलेला फटका, चेंडू हवेतच आहे आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे पोहोचतोय, पटकन मिड विकेटचा खेळाडू पोहोचतोय. तर धावा एकच मिळेल योगेश पेनकरला. धावफलकावरती 10 धावा आहेत. योगेश पेनकर साठी हे मैदान घरचं अंगण आहे. या अंगणात तो मोठा झालेला आहे. या मैदानाच्या खांद्यावरती तो खेळलेला आहे आणि इथून या खेळाडूचं पोटेन्शियल संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतासमोर आलेला आहे. 10PL चा विजेता संघनायक आहे तो, सुप्रीमो ट्रॉफीचा विजेता संघनायक आहे तो. माझ्या समोर त्याने रतनबुवा स्मृती चषक मध्ये काही ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. अनेक मोठ्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, ज्या मोठ्या ट्रॉफीज आहेत योगेश पेनकरनं आपल्या टीमला सातत्यानं मिळवून दिलेले आहेत. ऍज अ कॅप्टन ज्या खेळाडूचं बालपण, ज्या खेळाडूचं सगळं या ग्राउंड वरती घडलेलं आहे. राकेश प्रभू प्रथमेश साठी चांगला चेंडू, लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर आणि आतली कट घेतल्यानंतर यष्टीरक्षकाकडे चेंडू पोहोचेल. धावा इथे मिळणार नाहीत. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. धावफलकावरती मात्र 10 धावा, 10 ऑन बोर्ड. शांत संयमी सुरुवात आहे. दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत, वाट बघतायत कधी चेंडू मिळतोय. मात्र या 2 षटकांमध्ये अजूनपर्यंत एकही चेंडू मोठा फटक्यासाठी मिळालेला नाहीये. याची चर्चा करत होतो. वा, कुठे फेकलाय चेंडू. प्रथमेश राठोडचा हा दिमागदार षटकार. रिव्हर्स खेळायचं आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. मी बघतो नेहमीच प्रथमेश राठोडला, तो कधीच पंचांच्या निर्णयाकडे बघत नाही. पंच काय निर्णय देत आहेत. बॅट वरती बॉल आलेला आहे, तो लगेच चालायला लागतो सीमारेषेकडे. हा एक खिलाडी वृत्ती प्रचंड ठासून भरलेली असलेला खेळाडू आहे तो म्हणजे प्रथमेश राठोड. एक गडी बाद. धावफलकावरती धावा 16. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल योगेश पेनकरच्या जोडीला. सूरज करकरे. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू. यश मिळालं इथे राकेश प्रभूला. मागच्या मॅच मध्ये मला वाटतं राकेश प्रभूने सुरुवात केली होती. आताच्या मॅच मध्ये प्रीतम बारीने सुरुवात केली. हे 2 मोठे धाकड गोलंदाज आहेत, 2 तोफा आहेत त्या, आणि या तोफा धडाडल्यानंतर कुठल्याही फलंदाजाची धडगत नसते. अशा तोफा आहेत त्या आणि काय या तोफांनी विध्वंस केलेला आहे. मोठे फटके नाही आले अजूनपर्यंत. 16 धावा फलकावरती आहेत. एक फटका केवळ दिसतो आपल्याला. यावेळेस कट केला जरूर. गॅप मोठा आहे तिथे आणि 4 मिळतील. करकरेला फलकावरती धावा 20. पहिल्या षटकामध्ये थोडस धावा क्रुश होत्या, मात्र आता चांगलं बाळसं आलेलं आहे. 2 दुसऱ्या षटकामध्ये गुटगुटीत धावा झालेल्या आहेत. आता मजबूतीत यायचंय. परत एकदा तिकडेच खेळलेला हा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक समोर येतोय. एक्स्ट्रा कव्हर वरून अडवलाय चेंडू. डीप कव्हर सीमारेषेवरती. 1 धाव केवळ मिळेल इथे सूरज करकरेला आणि फलकावरती धावा 21. दुसऱ्या षटकामध्ये 21. स्ट्राइक एंड वरती योगेश पेनकर. यस, 1 to go. एक मिनिट सर, प्लीज थांबा. ओव्हर संपलेली आहे. 6 चेंडू संपलेले आहेत आणि यानंतर नवीन षटक सुरू होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला. 21 धावा फलकावर.
नवीन षटक सुरू होणार आहे. आपण एक लक्षात घेतलं असेल की मागच्या मॅच मध्ये सावित्री नदीच्या बाजूनं गोलंदाजी केली होती राकेश प्रभूनं, पहिलं षटक टाकलं होतं. आणि मागच्या मॅच मध्ये परांजपे विद्या मंदिराच्या बाजूनं गोलंदाजी करत होता प्रीतम बारी, त्याने पण मागच्या मॅच मध्ये षटक टाकली होती. या मॅच मध्ये काय झालंय की एंड जे पहिले षटक आहे ते परांजपे विद्यालयाच्या बाजूनं आल्यामुळं गोलंदाजीला प्रीतम बारीला आणलं गेलं पहिल्या षटकासाठी संघनायकानं. दोन्ही गोलंदाज ज्या बाजूने कम्फर्टेबल आहे त्या बाजूने त्यांना गोलंदाजीवरती आणलं जाते. संपूर्ण आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिले राकेश प्रभू सावित्री नदीच्या बाजूने गोलंदाजी करतो आणि प्रीतम बारी हा परांजपे विद्या मंदिराच्या बाजूने गोलंदाजी करतो. त्यामुळं ज्यावेळेस सावित्री नदीच्या बाजूने पहिले षटक येईल त्यावेळेस राकेश प्रभू 2 षटकं टाकतो आणि परांजपे विद्या मंदिराच्या बाजूने प्रीतम बारी 2 षटकं टाकतो. हे कॉम्बिनेशन आहे. दोन्ही खेळाडूंचा चपखलपणे वापर संघनायक करून घेतोय. या सादळला शरीरावरती चेंडू, धावा निश्चित मिळणार नाही इथे. निर्धाव चेंडू, तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल निर्धाव, धाव फलकावरती 21 धावा, एक गडी बाद 21. एक मात्र खेळाडू बाद झालेला आहे आणि तो म्हणजेच प्रथमेश राठोड. सूरज करकरे स्ट्राइक एंडवर, गोलंदाज प्रीतम. इथे फलंदाज बाद आहे, इथे फलंदाज बाद आहे. आणि याबरोबरच योगेश पेनकरने सांगितलं की नाही, रेफरल साठी जाण्यात काही पॉइंट नाहीये, फलंदाज बाद आहे. फलकावरती धावा आहेत 21, 2 बाद 21. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायचं आता कोण येणार आहे. योगेश पेनकर समोर आहे आणि भूषण गोळे चौथ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी. भूषण गोळे एक अष्टपैलू खेळाडू, ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये प्रचंड प्रभावी ठरतो. पण ज्यावेळेस लेवल वाढते क्रिकेट, वरच्या लेवलवर त्याचं बॉलर आम्ही जास्त बघितलंय ते म्हणजे भूषण गोळेला. सातारा शहरातील हा खेळाडू भूषण गोळे लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याची गुणवत्ता मोठी आहे आणि महाराष्ट्र रणजीच्या 30च्या स्क्वॉड मध्ये देखील तो खेळलेला आहे. मात्र दुर्दैवानं अंतिम 15 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला नाही. आणि त्यानंतर मग टेनिस क्रिकेटमध्ये आल्यानंतर इथे सुद्धा तो त्याच दर्जाची कामगिरी करताना आपण बघतोय. ISPL मध्ये देखील रेग्युलर खेळणारा खेळाडू आहे भूषण गोळे. पहिल्या सीझन मध्ये तर मोस्ट ऑफ 50-50 चॅलेंज ओव्हर्स हाताळणारा हा खेळाडू होता. चॅलेंज ओव्हर साठी भूषण गोळेला सातत्याने निमंत्रण यायचं. चांगला चेंडू आहे, षटक सुरू राहील तिसऱ्या क्रमांकाचं. इथे अजून एकही धाव या षटकामध्ये येत नाहीये. एक गडी सुद्धा बाद केला इथे प्रीतम बारीनं. या अगोदरचं षटक होतं पहिल्या षटकामध्ये प्रीतम बारी पूर्ण प्रभावी होता, कुठली बाउंड्री येऊ दिली नव्हती पहिल्या षटकामध्ये. एकेरी धावांवरती जास्त फलंदाजांना देखील समाधानी राहावं लागलं होतं. तर या षटकामध्ये मात्र धावा घेऊ देत नाहीये तो. पहिल्या 3 बॉलवरती धावा नाहीयेत. प्रीतम बारी समोर फलंदाज भूषण गोळे. उचलला चेंडू, भूषणचा एक चांगला फटका, शॉर्ट ऑफ लेन चेंडू लवकर रीड केला, स्क्वेअर लेगला मिळतायत 6 धावा. या षटकामध्ये अखेर धावांचा विस्फोट व्हायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये प्रीतमचं वर्चस्व होतं, मात्र आक्रमणात थोडस बोथट बनवण्याचा प्रयत्न भूषण गोळे इथे करतोय. धाव फलकावरती 27 धावा, 27 ऑन बोर्ड. उपयुक्त खेळाडू आहे भूषण गोळे. तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरूच राहणार आहे. प्रीतम बारी परत एकदा भूषण गोळेसाठी. यस, कडक शॉट, कव्हर्सला गॅप मोठा आहे, 4 रन. भूषण नाव भूषण. चौकारा बरोबर फलकावरती धावांची वाढ, 31 धावा, 31 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. योगेश पेनकर, भूषण गोळे हे बिनीचे शिलेदार आहेत मैदानामध्ये. चौथ्या क्रमांकासाठी या 2 फलंदाजांमध्ये मोठी भागीदारी इथे सेट होते. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात.
डाव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. वाईटची घोषणा इथे असेल. एक अतिरिक्त धाव. धाव फलक 32 धावा. बत्तीस धावा धावफलकावरती. अलिझा झारा 11 चांडवे. ओ चॅम्पियन स्पोर्ट्स महाड विरुद्ध विराट फायटर्स करंज खोल. अशी मॅच आपण बघतोय. ओमसाई ग्रुप बारसगाव आणि अलिझा झारा 11 चांडवे दोन्ही संघांना पराभवाचे धक्के बसलेत पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये. आणि चॅम्पियन स्पोर्ट्स महाड विराट फायटर्स करंज खोल या संघांमध्ये आजच्या सकाळच्या सत्रातली ही अत्यंत सुंदर मॅच. 3 षटकांचा खेळ संपेल. फलकावरती 32 धावा 2 गडी बाद. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड. चौथ्या षटकाची सुरुवात. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅच मध्ये देखील अनिकेतला आपण पाहिलं होतं, मात्र यावेळेस अनिकेत एंड बदलून आलेला आहे. मागच्या मॅच मध्ये आपण अनिकेतला परांजपे विद्या मंदिर एंड कडून बघितलं होतं. आता एंड बदलून त्याला आणलेलं आहे आणि एंड बदलल्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम होतो. अनेक वेळा आपण पाहिले, त्याची चर्चा मी अनेक ग्राउंड वरती केलेली आहे. विशेष म्हणजे कुलदीप यादव एंड बदलल्यानंतर त्यांनी चमत्कार केला होता. चेंडू टाकला नाही गोलंदाजाने. डेड बॉलचा इशारा बंटी जाधव सरांकडून. काय झालं होतं की विराट कोहली कॅप्टन होता, धोनी विकेट किपर होता आणि त्याने विराटनं कुलदीप यादवच्या हातामध्ये चेंडू दिला. युजवेंद्र चहल दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत होता, पण कुलदीप म्हणतो की माझा रिदमच लागत नव्हता. यस, फसलेला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून उचलायचं होतं. इथे योगेश पेनकर संघ नायक बाद होईल. मोठी विकेट, मोठी विकेट. इथे ते कॅप्टन्स बाद करण्यात यश मिळाले. 32 वरती तिसरा फलंदाज चॅम्पियन स्पोर्ट्स महाडने गमावलाय. एंड बदलून अनिकेत आला आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने यश मिळवलेलं आहे. आता मागच्या मॅच मध्ये तो परांजपे विद्या मंदिर कडून टाकत होता. या मॅच मध्ये तो सावित्री नदीच्या बाजूने गोलंदाजीला आलेला आहे. धावफलकावरती 32 धाव. आपण चर्चा करत होतो अशा एका मॅचची. कुलदीप म्हणतो की माझा रिदम लागत नव्हता. मी बुटांमधली माती, बुटांमधले गवत काढून बघितलं, त्याच्यानंतर मी शर्ट बदलून बघितला, पण तरी मला पाहिजे तशी गोलंदाजी पडत नव्हती. मग मी विराटला विनंती केली की माझा एंड बदल. आणि एंड बदलून आल्यावरती पहिल्याच ओव्हर मध्ये त्यानं लागोपाठ 2 विकेट काढल्या. आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनीला विचारलं, माही भाऊ कैसे डालू? अरे जी आए वही डाल, जो मन में आए वही डाल. आणि रेस्ट इज हिस्ट्री. कुलदीप यादवचे दुसरी हॅट्रिक नोंद झाली होती वनडे क्रिकेटमध्ये. तर फलकावरती आपल्याला बघायचे धावा 1 ने वाढ होईल. 33 धावा. एंड बदलल्यामुळं एवढा मोठा बदल होऊ शकतो. तुम्हाला रिदम मिळू शकतो, हॅट्रिक घेतली जाऊ शकते. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं उदाहरण आहे. इथे अनिकेत गोलंदाजी मार्क वरती, तर समोर भूषण गोळे आहे. भूषण गोळे, ओमकार महाडिक आजचा यशस्वी खेळाडू. ओमकार महाडिक पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये, दोन्ही मॅच मध्ये ओमकारनं आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलेलं आहे. दिग्गज संघामध्ये असताना
यावेळेस लेंथ बॉल होता, हेलिकॉप्टर खेळला, जमिनीचा समांतर चेंडू जाईल डीप लॉंग ऑफला. एक धाव केवळ प्राप्त होऊ शकते इथे भूषण गोळेसाठी आणि वलक दाखवतोय मात्र 34 धावा. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात होती, दुसऱ्या षटकामध्ये 20 पेक्षाही जास्त धावा आल्या होत्या. मात्र प्रीतम बारीचं तिसरं षटक, त्यानंतरचं अनिकेतचं षटक, या षटकामध्ये मोठ्या धावा नाही आलेल्या. धाव फलकावरती 34. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाज अनिकेत तर फलंदाज ओमकार. वाह, खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्स मध्ये, शानदार चौकार, सुंदर इनसाइड आउट. थोडासा हवेमध्ये जरूर होता, मात्र डीप लॉंग ऑफला हलू दिलं नाही, चेंडूच्या लाईन मध्ये येऊ दिलं नाही. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय प्रथमेश राठोडनं. 4 धावांबरोबर 38 धावा चौथ्या षटकामध्ये. प्रथमेश, माफ करा, प्रथमेश तर बाद होतं इथे. ओमकार महाडिक आहे स्ट्राईक एंडला आणि भूषण गोळे नॉन स्ट्राईक एंड वरती. ओमकार महाडिक आज आक्रमकतेचा एक नवा आविष्कार दाखवलाय ओमकारनं सगळ्या मॅच मध्ये. ओ हो, बॅक टू बॉलर आणि परतावं लागेल ओमकार महाडिकला. धक्का बसेल इथे चौथा. मोठा फलंदाज बाद होतोय. शेवटच्या षटकांमध्ये तोडफोड करणारा फलंदाज होतोय बाद. बॉलवर बॅटिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे. 6 विकेट पडल्यानंतर मागच्या मॅच मध्ये या संघानं 75 धावा फलकावरती लावलेल्या आहेत. त्यामध्ये महत्वाचे 2 खेळाडू चमकले होते, ओमकार महाडिक आणि त्याचबरोबर रोहित अर्थात बावी. या दोन्ही फलंदाजांनी का अगदीच मागच्या दोन्ही मॅच मध्ये आपल्या टीमला अत्यंत प्रभावी कामगिरी करून विजयाची चव चाखायला लावलेली आहे. तर या मॅच मध्ये ओमकार बाद झाल्यानंतर रोहित त्याची जागा घेईल का? षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. फलकावरती धावा आहेत 38. अजून एक षटक यानंतर येणार आहे, पण गोलंदाजांनी देखील फलंदाजांना गाठलेला आहे, कोंडीत पकडलेला आहे इथे या षटकांमध्ये. अनिकेतचा चेंडू चांगला राहील, हलकासा बाउन्स त्याला जरूर मिळाला आणि याच बरोबर षटक संपलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 38 धावा, 38 ऑन बोर्ड. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. राहुल कांबळेच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवलेली आहे. येस, पहाटेचे 4:27 झालेले आहेत आणि अंपायर्सने आपली पोझिशन घेतलेली आहे. कडक कडक कडक, सुपर कडक, सरळ बॅटने लॉफ्टेड स्ट्रेट, ही ओळख आहे खर तर भूषण गोळेची. मला आजही आठवतंय बार्शीच्या ग्राउंड वरती भूषण गोळेने ठोकलेले ते ताबडतोड षटकार. लॉफ्टेड ऑन, लॉफ्टेड स्ट्रेट, लॉफ्टेड ऑफ, या 3 फटक्यांसाठी भूषण गोळे ओळखला जातो. आडवे तिडवे फटके तो कमी मारतो, मात्र त्याचे जे पंच असतात, सरळ बॅटने मारलेले पंच, अत्यंत देखणे फटके असतात आणि त्यासाठीच ओळखला जातो. इथे ओव्हरस्टेपिंग नो बॉल चेक करायचंय.
नवीन नियम आहेत, आलेले आहेत आता, नवीन राहिले नाहीत, ते खूप जुने झालेले आहेत. ओव्हरस्टेपिंग कुठं चेक केला जातो तर ऑनलाईन नाही, इन लाईन. त्याचा पाय 1 mm आतमध्ये असणं गरजेचं आहे कमीत कमी. तो रेषेवरती असेल तरी तो नो बॉल आहे, रेषेच्या पुढे असेल तर तो नो बॉल आहेच आहे. परंतु टाचेचा जो मागचा भाग आहे तो रेषेच्या थोडा तरी आत असणं गरजेचं आहे. आणि नो बॉल. आम्ही ज्यावेळेस खेळायचो त्यावेळेस 1/3 असं म्हणायचो. 1/3 म्हणजे टाच पूर्ण पडली पाहिजे रेषेवरती. टाच जर पुढे जात असेल तर तो मग पाय आतमध्ये असला रेषेचा तरी नो बॉल दिला जायचा. आणि डिपेंड ऑन अंपायर असायचं. अंपायरला काय वाटलं, त्याला वाटलं की 1/3 पुढे आहे तर तो धाडकन नो बॉल देऊन टाकायचे. पण आता परिमाण त्याला मिळालेला आहे की तो आतमध्ये असला पाहिजे, पाय रेषेच्या आतमध्ये असला पाहिजे. राहुल कांबळे, फुल टॉस बॉल, वेग मोठा आहे, मिड विकेटला 4 धावा. साडेचार वाजता सुद्धा एवढी एनर्जी प्रेक्षकांमध्ये, धमाल. आज नाही, आज आज पहिलाच दिवस आहे, उद्या परवा अशी मजा आली पाहिजे. फलकावरती धावा आहेत 49. षटक शेवटचं सुरू आहे. भूषण गोळे समोर राहुलचा सामना करेल. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, भूषण गोळेचा फसलेला आहे. धावफलक तिथेच थांबेल. 49 धावा, 49. इथं मोठी झेप घेता आलेली नाहीये. फलंदाजाला मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारची बॅटिंग स्ट्रॉंग उभी केली होती, 75 धावांचं टार्गेट उभं केलं होतं चॅम्पियन स्पोर्ट्स माडने, या मॅच मध्ये तेवढं टार्गेट कदाचित दिवास्वप्न ठरू शकतं. तर इथे हेलिकॉप्टर टेक ऑफ झालं होतं, इथे क्रॅश लँडिंग होईल, भूषण गोळे होईल बाद. मोठा फलंदाज बाद. फलंदाज मैदानामध्ये राहुल सावंत. चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. गोलंदाजांनी सगळ्यांनी चांगले, प्रीतम बारी, राकेश प्रभू, अनिकेतचं षटक देखील चांगलं राहिलं होतं आणि आता राहुल देखील विकेट काढतोय. खरं तर पहिला बॉल खराब होता राहुलचा, नो बॉल आला होता. असं वाटलं होतं की या षटकामध्ये आता मोठा वेगाने धावा येतील, मात्र पुन्हा एकदा राहुलनं इथे रोखलेला आहे. या उजव्याच्या बाहेर चेंडू निर्धाव असेल. धावफलक तिथेच असणार आहे. 49. शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. 49 धावा फलकावरती नोंदवलेल्या आहेत आणि नवीन फलंदाज समोर असणार आहे. राहुल सावंत आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आहे रोहित देसाई. बाबी हवेमध्ये चेंडू जरूर आहे. तिथे टर्न मोठा मिळतो चेंडूला, मात्र क्षेत्ररक्षक त्यासाठी तयार होता. एकच धाव प्राप्त होईल इथे आणि अर्धशतक फलकावरती. चॅम्पियन स्पोर्ट्स माड 50 धावा. शेवटचा चेंडू आणि फेस करणार आहे फलंदाज रोहित देसाई.
यस ग्लान्स केला चेंडूला मनगटाच्या साहाय्याने स्क्वेअरला फिरवलाय. थ्रो वेगवान आहे. यष्टी उद्ध्वस्त आहे. फलंदाज बाद आहे. शेवटच्या चेंडूवरती विकेट इथे मिळणार आहेत आणि धावफलक 51. फायनल स्कोअर असेल 5 षटकामध्ये 51 धावा. गडी बाद झालेत 5. विजयासाठी 52 धावांचं आव्हान विराट फायटर करंज खोल संघासमोर. 52 मोर रन्स टू विन फॉर विराट फायटर्स करंज खोल. चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला 51 रोखायच्यात, 52 बनवायच्यात. यामध्ये ही लढाई आणि जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिला विजेता संघ असेल जो या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे. तर पाहायचंय कोणता संघ इथे जिंकतोय. ही लो स्कोर मॅच आहे. 30 चेंडू आणि 52 धावा मोठा स्कोअर नाहीये, पण दोन्ही संघ लढवय्या आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये गेम चेंजर्स आहेत आणि त्यामुळेच ही मॅच अधिक रोमांचित होईल, अधिक चित्ताकर्षक होईल. आणि बघूया कशी होईल मॅच. ऐकूया हर्षल बुंडे सरांना. थँक्यू. हॅलो, पहा ऑन स्क्रीन प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळतात. शेवटपर्यंत झोप आली आहे, पण मात्र आपण जर पाहिलं तर झोप आली तरी चालेल, पण मॅच मात्र आम्हाला बघायची आहे. झोपून मॅचचा आनंद घेतात हे प्रेक्षक वर्ग. क्रिकेटचे दर्दी आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि म्हणूनच कोणी मात्र इथे आपण पाहतो इथपर्यंत शेवटपर्यंत थांबलेत. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायचा सामना खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत, जिथे आवश्यकता आहे तब्बल 30 बॉलमध्ये 52 धावांची गरज. 51 धावा पहिल्या डावामध्ये बनला होता. महत्त्वाचा डाव आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या महत्त्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं कशा पद्धतीचा खेळ होईल हे सगळ्यांनाच पाहिजे आहे. दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जिकडे एक महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्वालिफायची लढत आपण पाहतो. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया महत्त्वाच्या दुसऱ्या डावाकडे, जिकडे 30 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असताना सलामीची जोडी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल. महत्त्वाचे फलंदाज एका बाजूला राहुल कांबळे, तर त्यांच्या समवेत खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर राकेश प्रभू ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एक राईट हँडर तर एक लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये या महत्त्वपूर्ण दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतील. सातारा एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये भूषण गोळे. भूषण गोळे आज संपूर्ण रात्रीमध्ये नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळाले. तेवढीशी सफल राहिले नाहीत. तेवढीशी मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना असफलता आली आहे. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा महागडे ठरले. दुसऱ्या मॅचमध्ये तर सर्वाधिक महागडे ठरले होते. पण आता तिसऱ्या मॅचमध्ये मागील 2 मॅचमध्ये काय झालं ते विसरून नव्यानं काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये.
जाऊया महत्व सामन्याकडे, जिकडे आपण जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी भूषण गोळे, स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर राकेश प्रभू, बॉलिंग मार्क वरती भूषण आहेत, 9 सेकंडला राकेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाची मॅच, दुसऱ्या डावाला सुरुवात, 30 बॉल 52 ची गरज. पहिलाच बॉल या क्वालिफायच्या मॅच मध्ये भूषण गोळे तुमचं स्वागत आहे हेच सांगणारा राकेश प्रभू यांच्या बॅटमधून 6. वरती तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर भूषण गोळे 6 धावा त्यांच्या अगेन्स्ट येताना पाहायला मिळालं. महागडे ठरलेत भूषण. पहिल्या बॉलवरती खूप वेगानं बॉल टाकला होता, यावेळीचा अडवा बॅटने खेळला मिडविकेटच्या दिशेला. बॉल मात्र प्रस्थान होताना आपल्याला बघायला मिळाला. पाहता पाहता एक धाव निश्चितपणे स्कोरकार्डवरती मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना आपण जर पाहिली तर तब्बल 7 धावा. 2 चेंडूंचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतील. षटकातील हा पुढचा बॉल. तिकडे मात्र काय घडलंय, टप्पा पडला. अनेक उशी घेत असताना चेंडू पाहायला मिळते आणि एसटी रक्षकाचा वेध घेणारा हा बॉल होता, पण तिथे शॉर्ट फन लेगला सुंदर कॅच. राहुल विकेट मिळते. फलंदाज बाद. मध्ये आपण जर पाहिले तर मोठा धक्का पाहायला मिळाला. महत्वाचा खेळाडू राहुल बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. विशाल खेळपट्टीवरती पहा ना, व्यूहरचना लगेच बदलली आहे. बॅटिंग ऑर्डर चेंज करण्यात आली आहे. जिकडे प्रीतम बारी येत होते, आता तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर विशाल यांना मैदानावरती उतरवण्यात आलंय. भूषण गोयलला खेळायचं आहे. भूषणला मैदानाच्या आतमध्ये धावा थांबवायच्यात. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. साताऱ्यापासूनचा महाडपर्यंत प्रवास कशासाठी केलाय हे दाखवून द्यायचं आहे. टप्पा पडलाय सरळ रेषेमध्ये. स्विच हिटचा फटका. पहिलाच बॉल आल्या मात्र आपण जर पाहिलं तर विशालनं स्वप्नच पाहिलं की रिव्हर्स अटेम्प्ट करायचं. प्रयत्न तर केले, असफलता हाती आली आहे. त्याच दरम्यानचा आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला रीतीचा डॉट बॉल किंवा कमबॅक करणारा बॉल मैदानावरती आलाय. मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. समोरचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. पुनश्च एकदा लगातारचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. अप्रतिम कामगिरी. चांगल्या रीतीचे बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातात. षटकातील आपण जर पाहिलं तर शेवटचा महत्वाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल आणि तोही निर्धाव. वाह, काय बॉलिंग केली भूषण गोळे यांनी. अगदी आपण जर पाहिलं तर सातारा एक्सप्रेस सुसाट सुटायला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. अप्रतिम दर्जाचं कामकाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालंय. आता येणारे आपण जर पाहिलं तर चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे ते तब्बल 24 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला? चॅम्पियन स्पोर्ट्स महाड की विराट फायटर करंज खोल? कोणाच्या बाजूने ही मॅच जाणार हे मोठे प्रश्नचिन्ह. आणि या सगळ्या गोष्टी या 24 बॉलच्या मागे लपलत. सगळ्याच गोष्टी मात्र गुलदस्त्यामध्ये आहेत. प्रश्नचिन्ह या मॅचचा. कोण या संपूर्ण सामनापर्यंत आपण जर पाहिलं तर लढत देणार आणि या सामन्यामध्ये कोणाच्या बाजूने विजय येणार? नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश राठोड महत्वाचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महत्वाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, जिकडे एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रथमेश राठोडला कामगिरी करावी लागेल चांगली, जी मागील मॅच मध्ये गेली होती. आता थांबवावं लागेल खेळत असताना राकेश प्रभू यांना.
षटकातील बॉल क्रमांक पहिला. पहिला बॉल टप्पा पडलाय, कुठे चाललाय, सरळ कीपरचा वेध घेणार आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा होता डॉट बॉलचा, त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलाय. रिव्ह्यूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होतीये. रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आला. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल नक्की हा बॉल कोणत्या स्वरूपाचा होता. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल, व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एक व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. पहिला रिव्ह्यू आजच्या रात्रीतील इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सक्सेसफुल राहिलेला पाहायला मिळालाय. टप्पा पडला, बॉल चाललाय, इकडे पुन्हा कोणत्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. स्वतः तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, कारण की तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. इकडे चेक केलं जाईल, स्वतः आमच्या पंचांचा हा कॉल आहे. यस, योग्य बॉल.
यस, चालू मॅच करूया आपण. तिकडे धावा झाल्यात 8, हा डॉट बॉल असेल. दुसऱ्या डावाला थोडासा वेळ आपण थोडासा व्यक्त आला होता. पुन्हा नव्यानं आपण मॅचला जोडले जातोय. मॅच थोडी थंडावली आहे, पण या मॅच इकडे गरम होईल या तेव्हा मात्र शंका नाही. या सामना चांगला आणि चुरशीचा पाहायला मिळेल. 52चं टार्गेट आहे. पुढचा बॉल टप्पा पडलाय, बॉल बाहेर चाललाय. तिकडे पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होतीये. त्या एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 9 धावा. पुढचा बॉल यावेळेला मोठा स्ट्रोक खेळला गेला. आडवा बॅटनं लॉंगॉनच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. रोहित देसाई तिकडे पाहायला मिळतात. एक धाव निश्चितपणे मिळेल. त्या एकेरी धावेवरती समाधान या दोन्ही बॅटरने मानलंय. एकेरी धावेच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावा या मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपल्याला आतापर्यंतच बघायला मिळेल. धावा 10. धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय. महत्वाची मॅच, क्वालिफायचा सामना, हाय व्होल्टेज सामना आणि त्यासाठीच या मात्र मोठ्या लढती पाहायला मिळतात. यावेळेला स्टफल होऊन आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय भूषण गोळे बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. एक चांगली फिल्डिंग आपण पाहतोय आणि पाहता पाहता अजून एक धाव मात्र स्कोर कार्डवरती प्लस होताना बघायला मिळते. त्या एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 11. मॅच स्लो झाली आहे. मॅचमध्ये शांतता पसरली आहे. तर संयमाचे बांध मैदानाच्या आतमध्ये तोडण्यासाठी राकेश प्रभू सज्ज झालेत. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. अप्रतिम दर्जाचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाह, काय बॉलिंग करतात. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिले तर प्रथमेश राठोड, अगदी आज मात्र रावडी राठोड सारखी कामगिरी त्यांनी केली आहे. प्रभावित केलंय. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये सुरुवात तर चांगलीच केली होती, पण तिथे थोडे असफल राहिले, पण हरकत नाहीये. बॉलिंग करत असताना चांगल्या दर्जाचं कामकाज आपण पाहतोय. बॉल मात्र तिकडे मिड विकेटच्या दिशेला जयेश खैरकर येत आहेत. पाहता पाहता आपण जर पाहिलं तर एक धाव निश्चितपणे अर्जित होताना पाहायला मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावत असताना तब्बल 10-12. या षटकातील अजूनही एका शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळेल. प्रथमेश, यावेळीचा बॉल पुन्हा स्टफलून खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रॅडारमध्ये बॉल मात्र तिकडे येत नाहीये. पाहता पाहता आपण जर पाहिलं ना तर एक मात्र धाव तिकडे मिळेल आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 13 धावा या मात्र स्कोर कार्डवरती आतापर्यंतच्या पोचलेल्या पाहायला मिळतात. इथून पुढे 18 चेंडू आणि तब्बल 39 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये अजूनही बाकी राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बाकी आहे. मॅचमध्ये रंगत आहे. या मॅचमध्ये रोमहर्षकता आहे. या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या घडामोडी किंवा मोठे पलटवार पाहायला मिळतील यात ते मात्र शंका कोणतीही बाकी नाहीये. मॅच पूर्णतः शांत झाली आहे. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतं. आपण एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. सुमधुर संगीत ऐकूया. पुन्हा या क्वालिफायच्या मॅचच्या हेच अपेक्षित होतं, कारण की आपण जर पाहिलं ना तर पूर्णपणे शांतता पसरली आहे. क्वालिफायच्या मॅचमध्ये बराचसा कालावधी खर्च झाला. निर्णय तिकडे मात्र येण्यामध्ये बराचसा वेळ लागला होता, पण अखेर निर्णय आला. मॅचला सुरुवात झाली आहे आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या मॅचमध्ये क्वालिफायच्या सामन्यामध्ये पलटवार प्रथमेचा पाहायला मिळाला. अजूनही आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज. महत्त्वाचं षटक या सामन्यामधील सर्वाधिक महत्त्वाची गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय जयेश खैरकर. जखमी शेर, खूप सारे हाताला दुखापत झाली होती, पण पुन्हा नव्याने ते उभे राहिलेत. यावेळचा बॉल आक्रमण तर केलंय. फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कोणतीही चूक नाहीये. इकडे विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद.
आपण जर पाहिली तर तब्बल 13 या आकड्यावरती थांबली आणि 13 या आकड्यावरती दुसरी विकेट त्यांना पाहायला मिळतात. आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये जास्तीची वाट ज्या खेळाडूची पाहिली गेली आहे तोच खेळाडू मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळते. नाव आहे प्रीतम बारी. आता 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील आणि 2 आयकॉन खेळपट्टीवरती खेळत असताना कशा पद्धतीचं कामकाज करतील हेही पाहावं लागेल. जिकडे महत्त्वाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती जयेश खैरकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयेश खैरकर कशा पद्धतीची कामगिरी करेल या मैदानावरती मागील वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये प्रभावित करून सोडलं होतं जयेश खैरकरने, पण यंदाच्या हंगामामध्ये थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते. पण आता संधी आली आहे क्वालिफायच्या मॅचमध्ये स्वतःला इकडे सिद्ध करून देण्याची. प्रीतम बारी समोर आहे. जयेश खैरकर महाड एक्सप्रेस अगदी महाड तालुक्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पहिल्यापासून आदराने पाहिलं गेलं. रायगड प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॉलरचा किताब घेणारा खेळाडू आहे तो जयेश. बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आहे. दुसराच बॉल फटका तर फसलाय. बॉल हवेत. ही कॅच किती इम्पॉर्टंट होती याची जाणीव मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर जयेशला सुद्धा होती. उलट्या दिशेने तो धावत गेला. तिकडून ओमकारचा बॅकअप मिळाला. गग्गा तिकडून धावत आला होता. पण शेवटच्या क्षणी तिघांच्याही मधोमध बॉल धरतीला दान झालाय. पाहता पाहता बॅटरने थोडा का होईना करंजखोल गावाने सुद्धा मोकळा श्वास घेतला त्यावेळेला बॉल हवेत होता. 14 धावा धावफलकावरती. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज बाद झाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या तिसऱ्या षटकातील अजून इथून पुढे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जयेश खैरकर कशा पद्धतीची गोलंदाजी करतील हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश समोर. राकेश प्रभू वेगवान बॉल फटका तर खेळलाय. चुकीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. वाह काय कॅच पकडली जाते. कॅच ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतील सर्वाधिक सुंदर झेल सूरज करकरे. कॅच या कॅचची आवर्जून रील आपल्याला पाहायला मिळेल. पूर्ण रायगडवर ही कॅच थैमान घालणार यात ते मात्र शंका नाहीये. कारण की थोडे घसरले पण शेवटपर्यंत हार मानली नाही. शेवटच्या क्षणी का होईना तिकडे मात्र झेल पकडला गेला. कॅच येताना पाहायला मिळाली. राकेश प्रभू तिकडे मात्र बाद होताना पाहिले. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल कमी गतीचा बॅट पासून लांब राहिले. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम बॉल होता पण तो बाहेर निघालाय. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते. व्हाईट बॉलची घोषणा खेळपट्टीवरती. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये प्लस केल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक हे तब्बल आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या. 3 विकेट मात्र तिकडे आतापर्यंतच्या आलेल्या पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश खैरकर. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. बॅटच्या टोला लागलाय आणि तिकडे मात्र काय घडतंय. राहुल आहेत. एक मजबूत भिंत आहे. झेल सुटणार नाहीये. अजून एका विकेटचा पतंग. अजून एक धक्का. टीम विराट फायटर करंजखोलला. त्यांना पाहायला मिळाली. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती पूर्णतः आपण जर पाहिलं तर थांबलेली पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावरती अडचणीमध्ये सापडलाय विराट फायटर करंजखोला संघ. पण जोपर्यंत प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या मॅचचं चित्र कधी कुठे कसं बदलेल त्याचा काही नेमच नाहीये.
जिथे येणार आहे चेंडू असणार आहे ते 14-37 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 37 धावांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश कोंडाळकर. बॅटची कडा घेतली आहे यष्ट्यांच्या मागे योगेश पेनकर आहेत. कोणतीही चूक नाही. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये नितेश कोंडाळकर आले ते मैदानाच्या बाहेर सुद्धा गेले. विकेटचं पतंग. अजून एक धक्का. पहिली विकेट हॅट्रिक नावावरती करणारा खेळाडू आपण पाहतोय महाड एक्सप्रेस जयेश खैरकर. विकेट हॅट्रिक संपादन करताना पाहायला मिळतात. अप्रतिम दर्जाचा खेळ आणि सन्माननीय अखिलजी जोशी साहेब यांच्या वतीनं जयेश खैरकर याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र देण्यात येणार आहे. संदीप माने यांच्याकडून सुद्धा आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं बक्षीस जयेश खैरकर यांच्यासाठी मात्र इकडे देण्यात येणार आहे. अप्रतिम दर्जाचं काम. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 विकेट म्हणजे 15 धावा बनवण्यासाठी जवळजवळ अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय. आता अडचणीमध्ये सापडलाय टीम विराट फायटर करंज खोल. 13 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. काय बॉलिंग केली जयेश खैरकरनं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सुरुवातच मात्र विकेटने केली आहे. म्हणजे या एकाच ओव्हरमध्ये जवळजवळ 4 फलंदाज बाद झालेत. हा पराक्रम जयेशने करून दाखवलाय. 2च धावा खर्च केला. 4 विकेट संपादन करताना पाहायला मिळाले. आणि निश्चितपणे जिथे कमतरता भासते ना जयेशची तेव्हा तो मात्र सातत्यपूर्ण पलटवार देण्यामध्ये यशस्वी राहिलाय. आणि आज सुद्धा तेच काम. समोरचा बॉल पुन्हा बॅटची काढा घेतली. बॉल मात्र टर्न होताना पाहायला मिळाला. बॉल तिकडे थडमानच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले. बघता बघता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट झाल्या. त्या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 17 धावा या मात्र स्कोरकार्डवरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातील. इथून पुढे येणारे 12 बॉल 35 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये सर्वाधिक महत्त्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिकडे एक मोठं बॅटल आपण पाहणार आहोत. समोर असतील प्रीतम बारी. त्यांच्या समोर गोलंदाजीसाठी प्रथमेश राठोड. हे बॅटल खूप महत्त्वाचं आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कशा दर्जाचं कामकाज केलं जाईल. दोन्ही आयकॉन. एक चॅम्पियन स्पोर्ट्स महाडसाठी तर एक विराट फायटर करंज खोल या टीमसाठी. कोणाच्या बाजूनं अगदी आपण जर पाहिलं तर या मॅचचा खेळ असेल किंवा असा एक कोणता खेळाडू जो या मॅच मध्ये 12 बॉल 35 धावांचा वादळी खेळ करू शकतो हा विश्वास आहे. हा विश्वास मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रीतम बारी या खेळाडूवरती आवर्जून आहे. बारा चेंडू आणि 35 धावांची गरज. या मॅचमध्ये पूर्णतः पलटवार झाला. पहा ना, म्हणजे पहिल्याच बॉलवरती षटकारानं सुरुवात झाली. असं वाटायला लागलं होतं की आता या धावा खूप साऱ्या कमी पडतात की काय 52. पण त्याच वेळेला भूषण गोये यांनी केलेला कमबॅक. त्या षटकामध्ये फक्त धावा 7च बघायला मिळाला आणि तिथून पुढे 16 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10च धावा आल्यात. हे वैशिष्ट्य आहे. जिकडे आपण जर पाहिलं तर जयेश खैरकर पाहायला मिळाले. त्याआधी आपण पाहिलं तर महत्त्वाचे गोलंदाजमध्ये प्रथमेश राठोड आले होते. या सगळ्याच गोलंदाजींनी मात्र आपण जर पाहिलं तर चॅम्पियन स्पोर्ट्स महाडसाठी 100% एफर्ट दिलेले पाहायला मिळाले आणि ते सफलसुद्धा राहिले. हे महत्त्वाचं आहे. अगदी खूप मोठा स्ट्रगल केला आज चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीमनं. कारण की पहा ना, दुसऱ्याच मॅचमध्ये असं वाटलं होतं की चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ बॅकफुटला जातो की काय. कारण की 7 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाले होते महाडचे. तिथून पुढे
योगेश पेनकर आणि मग ओमकार महाडिकला आज कोण विसरेल. आज मात्र त्यानं रात्र गाजवली, कारण की किंबहुना तो आला, त्यानं बॅटिंग चांगली केली, तो बॉलिंगसाठी आला, त्याने बॉलिंगसुद्धा चांगल्या दर्जाची केली आणि म्हणूनच होईना चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघ प्रत्येक खेळाडूच्या जोरावरती 11च्या 11 खेळाडू मात्र चांगलेच आहेत आणि म्हणूनच होईना क्वालिफायपर्यंतचा प्रवास केला आहे. पण एकीकडे आपण पाहिलं तर विराट फायटर करंजखोल संघाचा विचार केला ना तर अगदी प्रत्येक समोरच्या टीमला वन साइडेड धूळ चारत इथपर्यंत ते दाखल झालेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा प्रथमेशचा पहिलाच बॉल. काय वेग होता या बॉलला कळलंच नाहीये. टप्पा पडल्यानंतर प्रीतम बारी सुद्धा डबल माइंडेड झाले. फटका खेळायचा तरी कसा, एवढ्या वेगाचा बॉल आला. शेवटच्या क्षणी बॅट अगदी शरीरावरती बॉल येईल यापासून समोर आणली आणि तिथे मात्र एकच धाव मिळाली आहे. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक 17 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. यस, मृत चेंडू डेड बॉल पुन्हा मागे जातील आणि पुन्हा मागे जाऊन नवीन चेंडू काहीतरी घेऊन येतील. याचं अनुषंगानं प्रथमेश आपण जर पाहिलं तर प्रथमेश राठोडकडे पाहिले जाते. पुढचा बॉल खोलातला बॉल, अप्रतिम दर्जाचा चेंडू. पहा ना, म्हणजे विश्वास आहे, हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. आज एवढ्या ॲज अ आयकॉनच्या लिस्टमधून 2 आयकॉन आणायचे, मग भूषण गोळे आणि योगेश पेनकर हे बॅटल सातत्यानं सोबत पाहायला मिळतं. पण आज महाड नगरीमध्ये अजून एक नवीन सितारा आणला, त्याचं नाव आहे प्रथमेश राठोड आणि हे नाव यंदाच्या हंगामामध्ये महाडमध्ये दक्षिण रायगडामध्ये चर्चेचा विषय बनून राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. काय बॉलिंग केली आहे पहा ना, कधी वेगाचे, कधी आपण जर पाहिलं तर कधी कमी वेगाचे, कधी अति वेगाचे बॉल मैदानाच्या आतमध्ये तिकडे मात्र फेकले गेले. पहा मात्र रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया, जिकडे बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. इकडे पंचांनी मात्र इशारा दिला होता हा बॉल वाईड आहे म्हणून चेक केलं जाईल. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र तिकडे स्कोर कार्ड वरती मिळणार आहे. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाणार आहे. संघाचं धावफलकावरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या व्हाईट बॉलनं पुढे सरसावत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल चांगला आहे. याआधी काय केलं त्यापेक्षा आता मैदानाच्या मध्ये प्रथमेश राठोड काय करतोय ना, तो आज पराक्रम घडवतोय यात ते मात्र शंका नाही. काय बॉलिंग केली आहे, इम्प्रेस केलंय. अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आहे, पण प्रेक्षक वर्ग सुद्धा. पुढचा बॉल, इकडे मात्र काय घडलं, यष्ट्यांच्या मागे योगेश पेनकर, ते विसरून चालणार नाहीये. पुढे सरसावत फटका खेळायचा होता आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर विकेट त्यांना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. आपण पाहिलं तर उमेश खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. उमेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे 8 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, यावेळीचा अप्रतिम चेंडू. काय बॉलिंग, वाह.
म्हणजे आज शब्दच अपुरे पडले. पहा ना, टप्पा पडतो, कधी बाहेर निघतो, टप्पा पडतो, कधी आतमध्ये येतो. येस, रिव्ह्यू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. पहा ना, म्हणजे 2-2 रिव्ह्यू दिले तर त्याचा पुरेपूर उपयोग मात्र करायचाच. हे मात्र प्रत्येक टीमनं विचार केला आणि म्हणूनच कोणी इकडे मात्र रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, योग्य बॉल. बॅटर खूप सफल झाले होते. येस, रिव्ह्यू समाप्त झालेत. येस सर, येस, बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू बाकी आहे. 6 फलंदाज बाद झालेत. 19 धावा धावफलकावरती. विराट फायटर करंजखोल संघ पूर्णतः आपण जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये बॅकफुट वरती ढकललेले पाहायला मिळतात. पुढचा बॉल, हो 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 हो, यावेळीचा बॉल अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर चेंडू खेळपट्टीवरती पाहायला मिळाला आणि अजून एका डॉट बॉलची सांगता खेळपट्टीवरती होताना पाहायला मिळाले. मॅच मध्ये पलटवार झाला. 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. वा प्रथमेश राठोड हे नाव सगळ्यांच्याच लक्षात राहील, कारण की नावाला साजेशी अशी कामगिरी आहे ना या पठ्ठ्यानं केली आहे. पहिल्या मॅच पासून इम्प्रेस केलं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगली कामगिरी. दुसरी मॅच तर मी म्हणेन आपल्या बॉलिंगच्या जोरावरती त्यानं पूर्णपणे या मॅच मध्ये आणून दिलं आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा क्वालिफाय मध्ये सुद्धा मजबूत पकड देण्यासाठी यशस्वीरित्या कामकाज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशनच करून दिलंय. प्रथमेश, त्याच्या नावात यश, निश्चितपणे प्रथमेशला मात्र खूप सारं यश मिळताना पाहायला मिळालं. यस, बॉलिंग मार्क वरती ओमकार महाडिक. ओमकार महाडिक आपल्याला पाहायला मिळेल जिकडे गोलंदाजीसाठी दाखल झालाय, जिकडे 6 बॉल आणि 33 धावांची गरज. सहा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अडचणीमध्ये संघ सापडला. अडचणीमधून बाहेर काढण्याची ताकद विराट फायटर करंजखोल संघाच्या आपण जर पाहिलं तर प्रतिनिधित्व करत असताना प्रीतम बारी या खेळाडूकडे आहे. आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. असे बरेचसे कारनामे बरेचसे करून तर दाखवलेत, आजही करायचं आहे. 6 बॉल 33. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा कॉल झाला होता. पंचांचा रिव्ह्यूची मागणी बॉलिंग करणाऱ्या टीमची झाली आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमचा मात्र आपण जर पाहिलं तर इकडे रिव्ह्यू पाहायला मिळेल. टप्पा पडल्या योगेश पेनकर यांनी कळवलं इकडे मला रिव्ह्यूची मागणी करायची आहे. इकडे अखेर पंचांचा निर्णय आलाय की रिव्ह्यू सक्सेसफुल, योग्य बॉल. पाच बॉल आणि आता 33ची गरज संघ अडचणीमध्ये.
या वेळेचा बॉल पहा, काय बॉलिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम दर्जाचा बॉल खेळपट्टीवरती हाताळत असताना ओमकार महाडिक. आज बघा ना, म्हणजे दोन्ही डावकुरे खेळाडू प्रथमेश राठोड किंवा मग ओमकार महाडिक, म्हणजे डावकुरे हाताच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला चॅम्पियन स्पोर्ट्स महाडसाठी. यावेळेचा बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछेडी करण्याचा प्रयत्न, डिपॅक्सच्या कव्हरला बॉल मात्र चाललाय. आता प्रीतम बारी किंबहुना विराट फायटर करंजखोल टीमला कळून चुकलंय की या मॅच मध्ये आता इथून पुढे काय बाकी आहे. 3 बॉल आणि 32 धावांची गरज. स्टफलोन मोठा फटका खेळलाय, स्क्वेअरलेगच्या वरून धावा मात्र तिकडे त्यांना पाहायला मिळतील त्या 6. तर तब्बल 26 धावा. पहा, या स्पर्धेचा घर बसला आनंद सगळ्याच प्रेक्षकांनी जवळजवळ 46,000हून अधिक प्रेक्षकांनी पहिल्याच दिवसामध्ये खूप सारं प्रेम या संपूर्ण स्पर्धेला दिलंय. सगळ्याच प्रेक्षकांचे आभार. ओहो, यावेळेला ती वेगाचा बॉल शरीरावरती आदळताना पाहायला मिळाला. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजाने घेतला. आता इथून पुढे 1 बॉल 25 धावेची आवश्यकता. 1 चेंडू आणि 25 धावेची गरज. पुन्हा एकदा ओमकार. शेवटचा बॉल, डॉट अँड मॅच फिनिश. सामना जिंकला. आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 पहिला टॉप 3 मध्ये जाणारा संघ नाव आहे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड. मनपूर्वक अभिनंदन.